जय भीम. जय भीम. जय भीम. तर माझ्या नातनी आल्या आहे उन्हाळ्यात सुट्टीत येथे. काय खाऊ राहिला बाई तुम्ही? आम्ही शेंगा खावलो. शेंगा कशाच्या? उन्हा लागता. कशाच्या शेंगा आहे? मस्त. कशाच आहे ग? मस्त. दिदू सांग कशा शेंगा आहे? मस्त. मस्त. हाव. तू आधी काय म्हटलं होतं? कशा शेंगा आहे? मस्त. मुंगफल्ली. मुंगफल्ली आहे. हिंदीत याला मुंगफल्ली म्हणतात. आणि मराठीत काय म्हणतात? माहित नाही. मराठीत माहित नाही काय म्हणतात त्या शेंगाला? पाय आता डाक्याजी सांगतात का या शेंगाचं नाव काय आहे. तू म्हणतो मुंगफल्ली. ठीक आहे, मुंगफल्ली म्हणतात हिंदीमध्ये. आणि मराठीत डाक्याजी सांगतात काय म्हणतात बाई? काय म्हणतात? फल्ली हिंदीत होते. भुईमुग म्हणजे याचा अर्थ सांगते मी. भुईमुग म्हणजे याचा अर्थ सांगते मी. हे जमिनीत राहते शेंगा. ह्या शेंगा जमिनीत राहते. याचं झाड आहे ते वर हाव. जमिनीत राहतं ते आतमध्ये. ह्या शेंगा याचं झाड वर राहते म्हणून याला भुईमुगाच्या शेंगा म्हणतात. खा आता मस्त उकडल्या. आणि कोण उकडून दिल्या ग तुम्हाला? आपण उकडून दिल्या. असं आप्पा चहा करत नाही तुम्हाला शेंगा उकडून देतील का आप्पा? हो म्हणता. अजून सांग बाय काय करा या पोरी आप्पाचं नाव करतात मोठं. इथं तुम्ही कशासाठी आल्या आमच्याकडे? खेळासाठी. खेळासाठी. आता किती दिवस आहे सुट्टे? 10 दिवस. 10 दिवसच राहिल्या. हो का? घरी जा तुमच्या शाळा लागल्यानंतर. हो बाई. चांगलं लागते का शेंगा खायला? कशा फोडता ग? अशा फोडायच्या? फोडा खा. डाक्याजी शेंगा खाऊन घेऊन बसले बा. खाऊन घे ना एवढ्या खाऊ. हं चला मग. शेंगा झाल्या ना खाणं? कशा खाल्ल्या शेंगा? गोट्यानं फोडून दाखव बरं एक वेळा मला. श्रेयू आमची श्रेयू आहे. हिला भुरी नाही म्हणायचं. नाही श्रेयू. अशा फोडल्या आणि खाल्ल्या कशा? काढ. झाल्या का खाणं? एवढं टरपण निघालं नाही. याला टरपण म्हणतात है ना? याला टरपण म्हणतात. आणि या शेंगा मस्त. चला मग. हा मनगन ना तू. बाय. चला.